जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण घेऊन आलो आज भारतीय राज्यघटनेबद्दल जेही पोलीस भरतीमध्ये 2015 ते 2025 मध्ये जे महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत त्यावर आपण आजचं विशेष लेक्चर घेऊन आलेलो आहोत. चला तर आपण वेळ न दवडता आजच्या आपल्या या राज्यघटना विशेष लेक्चरला सुरुवात करू. पहा, त्याआधी तुम्ही कल्पतरू पॅटर्नला अजूनही फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करून घ्या आणि आमचे नवनवीन व्हिडिओ मिळवा. तुमच्या यशामध्ये आम्ही थोडे तरी वाटेकरी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास शेअर देखील करा. चला आपण आजच्या सेशनला सुरुवात करू. पहा, पहिला प्रश्न आहे, भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस आहे? ओके, आपला तिरंगी जो झेंडा आहे जो की आपण 22 जुलै 1947ला स्वीकारलेला, लक्षात ठेवा. ओके, त्याआधी आपले झेंडे वेगवेगळे होते. स्टुअर्ट गार्ड येथेमध्ये पहिल्यांदा मादाम कामा यांनी फडकवला होता झेंडा, किंवा जोही 1930च्या अधिवेशनामध्ये फडकवलेला झेंडा, यामध्ये फरक होता. त्यानंतर गांधीजी यांनी जे काही चरखा आणला होता आणि रंग पण हेच होते, केसरी, पांढरा आणि हिरवा. परंतु आपल्याला काय विचारलं आहे, वरचा पट्टा तर केसरी आहे. ओके, तर कधी कधी या रंगाचं आपल्याला वैशिष्ट्य विचारले जाते की केसरी रंगाचं वैशिष्ट्य काय. तर केसरी रंग हा आपल्या भारतीय ध्वजामध्ये आहे तो त्यागाचं आणि शौर्याचं प्रतीक म्हणून आहे, लक्षात ठेवा. त्याग आणि शौर्य, त्याग आणि शौर्याचं प्रतीक आपल्या भारतीय याच्यामध्ये तिरंग्यामध्ये जो वरचा पट्ट्यामध्ये केसरी रंग दिला आहे तो त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे. ओके, त्याग आणि शौर्याचं प्रतीक. त्याच्यानंतर आपला तिरंग्यामध्ये मध्यमस्थानी दिला आहे पांढरा, तर पांढरा हा शांततेचा, शांतीचं प्रतीक आहे, लक्षात ठेवा. कशाचं प्रतीक आहे? शांती. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या पट्ट्यामध्ये आपण काय केलेलं आहे, हिरवा घेतलेला आहे. पहा, मध्यमस्थानी अशोक चक्र आहे, ते पाहू आपण नंतर. तर तिसरा आपण घेतलेला आहे कोणता? हिरवा रंग घेतला आहे आपल्या तिरंग्या ध्वजामध्ये. तर हिरवा जे रंग आहे तर हिरवा हा समृद्धीचं प्रतीक आहे, लक्षात ठेवा. ओके, हे कशा समृद्धीचं प्रतीक आहे? हिरवा जो काही रंग आहे तो, ओके, समृद्धीचं प्रतीक आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या तिरंग्यामध्ये, ओके, 22 जुलै 1947ला जे आपण आपला राष्ट्रध्वज स्वीकारला, ओके, त्याच्यामध्ये आपण तिरंगा ध्वजामध्ये अशोक चक्र घेतलेलं आहे, जे की त्याला आपण अशोक चक्र म्हणतो, जे निळ्या रंगाचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आपला तिरंगा रंग आपण 4 रंगाचा म्हणू, चौरंगी, कारण निळ्या रंगाचं याच्यामध्ये काय दिसेल तुम्हाला? अशोक चक्र दिसेल. या अशोक चक्रालाच काय म्हणतात? धम्मचक्र म्हणतात, लक्षात ठेवा. ओके, अशोक चक्र म्हणू याला, किंवा याला धम्मचक्र देखील म्हणतात. ओके, धम्मचक्र, ओके, आणि धर्म किंवा धम्मचक्र. आणि त्याच्यानंतर याला समयचक्र म्हटलं जातं, लक्षात ठेवा. समयचक्र, कारण हे याच्याहून आपल्याला असं दर्शन दिसते की जर स्तब्ध झाला तर माणूस मृत्यू झाला, आणि हे चक्र आपल्याला काय दिसते? जीवन जगण्यासाठी. ओके, चक्राचं एक प्रतीक काय म्हणू आपण? जीवन जगण्यासाठी आहे. ते गडद निळ्या रंगाचं आहे, त्याला नेव्ही ब्ल्यू म्हणू. 24 आरे दिले आहे, त्यामध्ये शांतता, संयम, दया, ओके, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य, हे आपण प्रत्येक आऱ्याला प्रत्येक महत्त्व दिलेलं आहे की मानवाने 24 तास हे कार्यशील असायला हवं. म्हणून आपण आपल्या राज्यघटनेमध्ये काय घेतलं, आपलं राज्यघटनेमधला जो काही पहिला जो ध्वज होता त्याच्यामध्ये चरखा होता, त्यानंतर आपण बदलून काय केलं, आपल्या ध्वजावर जे की अशोक सम्राटाची सिंह मुद्रा दिसते तिथून आपण काय घेतलेलं आहे, आपलं हे अशोक चक्र घेतलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके, तर आपल्या याच्यामध्ये काय आहे, वरच्या बाजूचा आपल्याला पट्टा विचारला तर तो केसरी आहे. पांढरा आहे शांतीचं प्रतीक आहे, हिरवा आहे समृद्धीचा आहे, आणि निळा जे आहे हे आकाश आणि जे काही आपलं महासागर आहे हे निळ्या रंगाचं असते, अथांग राहते. म्हणून माणसानं आपलं जीवन कसं अथांग बनवलं पाहिजे, आणि त्यासाठी आपण काय केलेलं आहे, जे काही 24 चक्र गतिमान आपण घेतलेले आहेत, ओके, 24 आरे म्हणू आपण त्याला, तर ते अशोक चक्र किंवा धम्मचक्र आपल्या ध्वजाच्या पांढरा जो रंग आहे त्याच्यावर आपण हे अशोक चक्र घेतलेलं आहे. म्हणजे आपला तिरंगा 4 रंगी आहे. त्याच्यामध्ये केसरी म्हणजे जो काही आपला भगवा रंग आहे तो, त्यानंतर पांढरा, त्यानंतर हिरवा, आणि पांढऱ्या रंगाच्या मधोमध्ये आपल्याला तिरंगा दिसतो आपल्याला, त्याच्यामध्ये अशोक चक्र आहे. तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये त्यागाचं प्रतीक म्हणजे केसरी रंग, पांढरा शांततेचं प्रतीक आहे, त्यानंतर हिरवा जो आहे तो समृद्धीचं प्रतीक दिले जाते. ओके, प्रतीक समजलं जाते आपल्या भारताच्या तिरंगा ध्वजामध्ये. पहा, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर सरासरी असे प्रश्न विचारतात. ओके, ईशान्येकडे राज्याचे विचारतात. तर त्रिपुरा राज्याचे हे चालू घडामोडीतला प्रश्न आहे. हे फक्त एवढं की अशा प्रकारचे प्रश्न विचारले एक तरी प्रश्न राहतो
याच्यामध्ये एक राज्यपाल, याच्यामध्ये नवीन नियुक्त्या, त्याच्यामध्ये नवीन नियुक्त्यामध्ये कोण काय म्हणू आपण अटॉर्नी जनरल आहेत, त्यानंतर उपराष्ट्रपती, त्यानंतर राज्यपाल. तर महत्त्वाचे ठळक राज्याचे राज्यपाल विचारतात. परंतु हा प्रश्न एक आहे महत्त्वाचा, ईशान्येकडील राज्याचे मुख्यमंत्री विचारतात. ज्यावेळेस आपण चालू घडामोडीचे सेशन सुरू करू त्यावर चालू घडामोडीच्या प्रश्नामध्ये असे बरेच सरावसाठी आपण प्रश्न घेऊ, लक्षात ठेवा. ओके, राज्यपाल विचारतात, नवीन जे काही नियुक्ती झाला ते विचारतात, पुरस्कार वगैरे हे तर माहिती आहे. तर पोलीस भरतीमध्ये काय एवढं डीप नाही जात, फक्त ईशान्येकडील जे काही 7 सिस्टर म्हणून आपण 8 राज्य आहेत, ओके, सिक्कीमला धरून, तर ते आपण पाहूया. तर माणिक सहा हे काय म्हणू आपण BJPचे सध्या त्रिपुरा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर तीरथ सिंग रावत आणि त्रिवेंद्र सिंग रावत हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री असं लक्षात ठेवा. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहे. ओके, सध्या ते धामी आहेत तिथं. तर नरेंद्र सिंग तोमर हे आहे मध्य प्रदेशचे सध्या विधानसभेचे अध्यक्ष. तर यावर प्रश्न येऊ शकतो चालू घडामोडीमध्ये. मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्ष, मध्य प्रदेश, याआधी ते केंद्रीय मंत्री पण होते, विधानसभा अध्यक्ष. ओके, सध्या विधानसभेचे तुम्हाला काय दिसतील, मध्य प्रदेशच्या विधानसभेचे अध्यक्ष दिसतील कोण, नरेंद्र सिंग तोमर. ओके, लक्षात. तर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री दिसतील तुम्हाला हे दोघंही, तीरथ सिंग आणि देवेंद्र सिंग रावत. ओके, मुख्यमंत्री ओपन आहे, मुख्यमंत्री होते, माजी मुख्यमंत्री. लक्षात ठेवा. तर त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे सध्या, तर माणिक सहा आहे. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतो. आता 1985 पासून हे पद आहे. ओके, 1985 पासून राज्य प्रशासकीय लवाद. ओके, तर याची नेमणूक कोण करते पहा, याची नेमणूक करत असते राष्ट्रपती. कोण करत असते, राष्ट्रपती करत असते. तर जो काही आहे राष्ट्रपती बऱ्याच व्यक्तींची निवड करतो, त्याच्यामध्ये पंतप्रधान येतो, पंतप्रधान सल्लागार मंत्रिमंडळाची करतो, राज्यपालाची करतो. ओके, त्यानंतर महान्यायवादीची करतो. ओके, त्या बऱ्याच उच्च न्यायालयाचे जे काही मुख्य न्यायाधीश आहेत त्यांची पण करत असतो. ओके, म्हणजे सरन्यायाधीशाच्या सल्ल्याने, राज्यपालाच्या सल्ल्याने. तर जो काही राष्ट्रपती राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक करतो तर तो राज्यपालाच्या सल्ल्याने करतो, हे लक्षात ठेवा. राज्यपालाचा सल्ला. तर इथं तो कशाचा सल्ला घेतो, राज्यपालाचा सल्ला घेत असतो. ओके, तर हे एक 1985मध्ये हे राज्य प्रशासकीय लवाद हे नेमलेलं आहे. आणि त्याचा अध्यक्ष कोण आहे, तर ते अध्यक्ष कोण नेमतात, तर राष्ट्रपती नेमतात, लक्षात ठेवा. ओके, तर राष्ट्रपती इथं राज्य प्रशासकीय म्हटलं तर आपल्याला बरेच वेळा कन्फ्यूज होतो, आपण राज्यपाल देतो, पण राज्य प्रशासकीय जे काही लवाद असते त्याचा अध्यक्ष जो नेमतो तो राष्ट्रपती नेमत असतो. ओके, आणि कोणाच्या सल्ल्यानं, तर राज्यपालच्या सल्ल्यानं, हे लक्षात ठेवा. हे कन्फ्यूज करणारा क्वेश्चन आहे, आपण त्याचं उत्तर राज्यपालच देईल, कारण राज्यातल्या बऱ्याच नियुक्त्या आपण राज्यपाल करतो असं वाटते, पण हे नाही आहे, लक्षात ठेवा, राष्ट्रपती करतो. संसदेमध्ये अप्पर हाऊस. ओके, तर अप्पर हाऊस संसदेमध्ये वरिष्ठ म्हणून त्याला वरिष्ठ सभागृह कोणता आहे, तर राज्यसभा आहे. ओके, वरिष्ठ सभागृह कोणता आहे, राज्यसभा. आणि कनिष्ठ म्हटलं तर लोकसभा आहे. ओके, वरिष्ठ म्हणू त्याला का, त्यालाच आपण काय म्हणू, कनिष्ठ, त्यालाच काय म्हणू आपण, अप्पर. ओके, कनिष्ठ म्हणलं तर लोकसभा. ओके, तर राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी, राज्यसभेचा खासदार होण्यासाठी जवळपास वयाचे 30 वर्ष लागतात, लक्षात ठेवा. ओके, आणि लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किती लागतात, 25 वर्ष. तर इथं आपल्याला अप्पर हाऊस विचारला आहे, तर राज्यसभा विचारला आहे. राज्यसभामध्ये सध्या 250 सदस्य असतात, लक्षात ठेवा, 250 खासदार. याच्यामधून आपण पाहतो की 200 जे काही 38 आहेत ते राज्यामधून, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमधून, आणि जे काही 12 आहेत ते राष्ट्रपती निवड करतात. ओके, कला साहित्य विज्ञानमधून, कला साहित्य विज्ञान याच्यामधून राष्ट्रपती याची निवड करतात. तर सध्या आहेत 245 आहेत सध्या, लक्षात ठेवा. ओके, 245 आहे. याच्या 233 तुम्हाला इथे दिसतील सध्या राज्यामधले. ओके, किती दिसतील, 233. सध्या 245 आहेत राज्यसभेमध्ये, लक्षात ठेवा. विधानसभा, प्रत्येक राज्यासाठी विधानसभा आहेत. जवळपास आपल्या देशामध्ये 28 + 3 ओके अशा 31 विधानसभा आहेत. ओके, विधानसभेसाठी वयोमर्यादा किती लागते, 25 लागते. आणि विधान परिषदेबद्दल आपण पाहू डिटेलमध्ये. तर विधान परिषदेमध्ये जवळपास 6 राज्यामध्ये तुम्हाला विधान परिषदा दिसतात. ओके, 6 राज्य. तर हे 3 जे तुम्हाला दिसतील, तर हे दिल्ली आहे, त्याच्यानंतर पुदुचेरी आहे, आणि विधानसभा अजून कुठं आहे,
आपलं याला जम्मू आणि काश्मीरला विधानसभा आहे, त्यामुळे हे 28+3 काही केंद्रशासित प्रदेशला आहेत, म्हणून आपल्या विधानसभा याच्यामध्ये हे आहेत. ओके, तर प्रत्येक राज्यसभेसाठी एक विधानसभा असते. तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जवळपास किती सदस्य आहेत, तर 288 आहेत, लक्षात ठेवा. ओके, किती आहेत, 288. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. इथं प्रश्नाचं उत्तर आहे अप्पर हाऊस कशाला म्हणतात, वरिष्ठ सभागृह. तर वरिष्ठ सभागृह हे कशाला म्हणतात, राज्यसभेला. कनिष्ठ लोकसभा, विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे विधिमंडळाचं, आणि विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे विधिमंडळाचं. ओके, विधान परिषद राज्यसभेसारखंच काम करते, परंतु फक्त 6च राज्यासाठी विधान परिषद आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. पुढीलपैकी कोणत्या शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही, असा प्रश्न विचारला जातो. तर कोणत्या शहरात, जे काही बॉम्बे उच्च न्यायालय आहे, मुंबई उच्च न्यायालय आहे आपलं. ओके, मुंबई उच्च न्यायालय म्हणावं त्याला आपण. ओके, जे काही बॉम्बे उच्च न्यायालय आपलं, बॉम्बे उच्च न्यायालय, तर याचे खंडपीठ आपल्याला माहीत पाहिजे. याच्यावर प्रश्न वारंवार रिपीट ते विचारतात. तर याचे खंडपीठ पाहतो आपण. याचे खंडपीठ आहे, पहिले महत्त्वाचं नागपूरला केलेलं आहे 1956मध्ये, खूप आधी. त्यानंतर 1982ला आपण पाहतो छत्रपती संभाजीनगर, पहिले औरंगाबाद म्हणू आपण याला. ओके, नाव काय सध्या बदललं नाही, औरंगाबादच आहे. ओके, याच्या खंडपीठाचं संभाजीनगर. ओके, त्याच्यानंतर पाहतो आपण, तर तिसरं आहे पणजी. तर गोवा आणि दीव दमण हे 1985लाच आपण केलं आहे गोव्याचं. ओके, आणि जे काही बॉम्बे उच्च न्यायालयाचं क्षेत्र आपलं पाहतो. ओके, बॉम्बे उच्च न्यायालयाचं क्षेत्र, तर हे आपण पाहिले खंडपीठ. ओके, खंडपीठ, हे खंडपीठे पाहिले आपण. तर क्षेत्र जे आहे, क्षेत्र आहे आपलं एक महाराष्ट्र राज्यासाठी. ओके, महाराष्ट्र आहे. त्यानंतर गोवा आहे. ओके, गोवा आहे, गोवा या क्षेत्रासाठी आपलं उच्च न्यायालय काम करते, बॉम्बे उच्च न्यायालय. ओके, आणि तिसरं आहे दादरा नगर हवेली, दादरा नगर हवेली आणि दीव दमण. पहिले वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होते, आता एकत्र आले, लक्षात ठेवा. आधी दीव दमण. ओके, 1920ला आपलं 2020ला एकत्र आले. तर किती आहे क्षेत्र, 3 याच्यापुरते आहेत, 2 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश. तर अजून येथे एक ॲड केलेलं आहे पहा, जे काय आपण काय म्हणू खंडपीठ 4थं. तर ते 18 ऑगस्ट 2025ला कोल्हापूर हे एक नवीन खंडपीठ आपलं झालेलं आहे, याचं उद्घाटन पण झालं आहे कोल्हापूर. तर आता सध्या खंडपीठ किती आहेत, हे झालं आहे 18 ऑगस्ट. ओके, 2025 पासून एक नवीन खंडपीठ आपलं निर्माण झालं आहे, ते म्हणजे कोल्हापूर खंडपीठ, लक्षात ठेवा. तर आता किती खंडपीठे आहेत, 4 खंडपीठे आहेत, तेही बॉम्बे न्यायालया संबंधित. ओके, बाकी खंडपीठ आपण पाहतो, असं की कलकत्ता उच्च न्यायालय आहे, त्याला बी आपण काय म्हणतो अंदमान निकोबार क्षेत्र आहे. ओके, केरळ उच्च न्यायालय आहे, त्याला लक्षद्वीप आहे. तर बऱ्याच याला आपण पाहतो. त्यानंतर तामिळनाडू आहे, त्याला पुदुचेरी आहे. तर एक, आणि नंतर आहे आपला हरियाणा आणि पंजाबचं जे उच्च न्यायालय आहे, त्याला बी आपण चंदीगड घेतलेलं आहे. ते तीन कार्यक्षेत्राचं काम पाहते, 2 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश. ओके, तर असे काही आपण न्यायालय आहेत, जे की कारण कलम 214मध्ये आपण उच्च न्यायालयाची नियुक्ती आहे, त्याच्यामध्ये उच्च न्यायालय प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. ओके, परंतु कलम 231मध्ये काय सांगितलं, एक न्यायालय 1 किंवा त्याच्यापेक्षा अधिक क्षेत्रासाठी काम करू शकते. म्हणून काही न्यायालय हे एका केंद्रशासित प्रदेश, 2 राज्य, जसं की आपण गुवाहाटी उच्च न्यायालय पाहतो, ते आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम याही राज्यासाठी जवळपास काम करते, 3-4 राज्यासाठी. तर असे न्यायालय आपल्याला 231 कलममध्ये सांगितलेलं आहे की एक न्यायालय 2 किंवा त्यापेक्षा अधिक न्यायालयासाठी काम करू शकते. तर आपण इथं खंडपीठे पाहिले, तर खंडपीठे बॉम्बे उच्च न्यायालयाचे, मुंबई उच्च न्यायालयाचे, एक नागपूर आहे, जे की सर्वात आधी केलं होतं 1956ला. ओके, आणि 1982ला केली होती निर्माण, आणि आता 2025ला. तर नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पणजी आणि कोल्हापूर हे खंडपीठे आहेत. आणि महाराष्ट्र जे बॉम्बेचं उच्च न्यायालय आहे, जे एक कोणाकोणाच्या क्षेत्र आधारित येतं, कोणाचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये. ओके, कोणाकोणाच्या आखरीत्यात येते, तर महाराष्ट्र. ओके, महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली आणि दीव दमण या केंद्रशासित प्रदेशासाठी. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. माननीय प्रधानमंत्री भारत सरकार यांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी मुख्य संस्था कोणती आहे? तर 1984ला ज्यावेळेस इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती, त्यानंतर आपल्याला स्थापना करावी लागली पाहिजे SPG, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची. तर हे एकमेव संघटना आहे किंवा संस्था म्हणू, किंवा आपण सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी मुख्य संस्था कोणती आहे, जी की प्रधानमंत्री आणि त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण करते. ओके, त्यांचा निवास असो किंवा त्यांचा कोणताही दौरा, विमान असो किंवा कोणताही दौरा असो, कोणत्याही पद्धतीने पैदल असो, काही असो, तर त्याच्यासोबत SPG स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आहे. तर ही फक्त पंतप्रधानाची करते. NSG आहे, नॅशनल
जे काही ग्रुप आपण पाहतो, ओके, तर हा फक्त जे काही VIP आहेत, ओके, तर VIP साठी आहे ते, VIP व्यक्तींसाठी, त्याच्यामध्ये बाकीचे मंत्री येऊ शकतात, केंद्रीय मंत्री, तर VIP साठी आहे. हे प्रत्येक राज्यासाठी आहे स्पेशल, ओके. आणि CBI ही गुन्हे अन्वेषण विभाग आहे, ओके, शोध लावणे वगैरे, ओके, गुन्ह्यासंबंधित आहे. CBI याचं मुख्यालय आपण पाहतो कुठे आहे, सेंट्रल ब्युरो ऑफ इंडिया, तर ते दिल्लीला आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. धनविधेयक हे महत्त्वाचं आहे, कारण SPG जी आहे ते ही एकमेव जी काही संस्था आहे ती फक्त पंतप्रधानाचं काय करू आपण म्हणू सुरक्षा व्यवस्था सांभाळते, SPG, ओके, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. धनविधेयक हे खालीलपैकी कोणत्या सभागृहात प्रथम मांडले जाते? धनविधेयक यावर प्रश्न विचारतो. तर धनविधेयक हे प्रथम कुठे मांडले जाते? लोकसभेमध्ये. विधिमंडळाचं म्हटलं तर कुठे? विधानसभेमध्ये, ओके. राज्यसभेमध्ये मांडल्या जात नाही आणि राज्यसभेमध्ये हे प्रलंबित देखील ठेवल्या जात नाही, कारण राज्यसभेला धनविधेयकावर एखादा ओके काही सुधारणा सांगण्याची म्हणजे त्यांना अधिकार क्षेत्र नाही त्यांच्याकडे. ते फक्त 14 दिवस आपल्याकडे ठेवू शकतात. एकतर त्यावर काही सुधारणा देऊ शकतात आणि ते सुधारणा स्वीकारणे हे काही बंधनकारक नसते, ओके. स्वीकारला किंवा स्वीकारला नाही तर स्वीकारलं नाही. 14 दिवसात जर त्यांनी ते विधेयक परत पाठवलं नाही तर ते राज्यसभेनं मंजूर केलं म्हणून समजलं जाते. तर राज्यसभेला आपण काय म्हणू तर काय म्हणू आपण धनविधेयकासंबंधित काही अधिकार दिले नाहीत. बाकी सर्वसाधारण जे काही विधेयक आहे ते तर राज्यसभा हे महत्त्वाचं सभागृह ठरल्या जाते, ओके. मग परंतु धनविधेयकासंबंधी आणि घटनादुरुस्त संबंधित म्हणजे जे काही संयुक्त अधिवेशन होते तर ते घटनेसंबंधित आणि घटनादुरुस्ती संबंधित आणि धनविधेयकासंबंधित संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलवत नाहीत. म्हणजे हे काही जे क्षेत्र आहे हे सर्वाधिक महत्त्व लोकसभेला असते, कारण लोकसभेचा अध्यक्ष जे काय असतो महत्त्वाचा तो याचा कारभार पाहतो, कशाचा? धनविधेयकाचा. म्हणून हे नाही का धनविधेयक राज्यसभेमध्ये प्रथम म्हणजे राज्यसभेमध्ये मांडल्याच जात नाही. मग राज्यसभेकडे पाठवले जाते, परंतु तेवढं काही त्यांनी एक तर सुधारणा करून ते पाठवू शकतात किंवा तसंच पाठवू शकतात, कारण सर्वाधिक महत्त्वाचं काय आहे? लोकसभा. हे धनविधेयक कुठं मांडलं जाते? लोकसभेमध्ये, लक्षात ठेवा, ओके. विधान परिषद हे तर हे वरिष्ठ सभागृह आहे, तर जे काय म्हणू आपण राज्याचं जे काय धनविधेयक आहे ते पण कुठे पाठवलं जाते? विधान परिषदेमध्ये. तर इथं उत्तर काय? धनविधेयक हे खालीलपैकी कोणत्या सभागृहात प्रथम मांडले जाते? तर ते लोकसभेमध्ये मांडले जाते, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? प्रश्न 6च राज्यामध्ये विधान परिषद आहे, 6 राज्य. किती राज्यामध्ये? 6 राज्य. मग याच्यामध्ये एक येते उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये विधान परिषद आहे. 2 येते इथं बिहार. बिहार या राज्यामध्ये विधान परिषद आहे. त्याच्यानंतर येते महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषद आहे. त्याच्यानंतर येते कर्नाटक. कर्नाटक या राज्यामध्ये विधान परिषद आहे, कर्नाटक. त्याच्यानंतर येते आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्यामध्ये विधान परिषद आहे. आंध्र प्रदेश या राज्यामध्ये विधान परिषद आहे. त्याच्यानंतर येते तेलंगणा. तेलंगणा या राज्यामध्ये नवीन जे 2014 राज्य स्थापन झालं, तेलंगणा राज्यामध्ये विधान परिषद ठेवलेली आहे, तर तेलंगणा राज्यामध्ये विधान परिषद येते. तर इथे आपला राज्य दिलेलं आहे मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेशमध्ये 1956 सांगितलेलं आहे की विधान परिषद असली पाहिजे, परंतु अजून ते प्रलंबित आहे, ओके. तर मध्य प्रदेशला नाही आहे, तर इथं उत्तर आहे मध्य प्रदेशला विधान परिषद नाही. कलम 169 नुसार विधान परिषद स्थापन करणे आणि रद्द करणे हा सर्वतोपरी अधिकार संसदेला असेल, ओके. हा कोणाला अधिकार आहे? संसदेला. त्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक विधान परिषदेचे तुम्हाला सदस्य दिसतात, त्यामध्ये जवळपास 100. बिहारमध्ये तुम्हाला दिसतात 75, महाराष्ट्रामध्ये दिसतात 78, कर्नाटकमध्ये दिसतात 75, आंध्र प्रदेशमध्ये दिसतात 58 आणि तेलंगणामध्ये दिसतात 40, ओके. विधानसभेच्या 1/3पेक्षा सदस्य जास्त नसले पाहिजेत विधान परिषदेमध्ये. विधानसभेच्या किती? विधानसभेच्या 1/3 सदस्यापेक्षा, विधानसभेच्या 1/3पेक्षा जास्त सदस्य दिसले नाही पाहिजे. तर महाराष्ट्राची जी विधानसभा आहे 78, याच्यामध्ये जवळपास आपण काय म्हणतो स्थानिक स्वराज्य संस्था, ओके. महाराष्ट्र विधान परिषद पहा, येतं अजून डीपमध्ये जर पाहतो म्हटलं तर महाराष्ट्र विधान परिषद पहा. महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये जे काही आपण पाहतो तर 1/3 सदस्य आपण कशातून निवडतो? स्थानिक स्वराज्य संस्थामधून. महानगरपालिका, नगरपालिका, ओके. त्याच्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडतो आपण, ओके. स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामधून आपण किती निवडतो? 1/3. त्याच्यानंतर पहा 2 विधानसभेच्या सदस्यामधून आपण किती निवडतो? 1/3 विधानसभा सदस्य, म्हणजे विधानसभेच्या आमदाराकडून, ओके. विधानसभा सदस्य म्हणून आमदार म्हणून याच्याकडून किती निवडतो आपण? किती? 1/3. स्थानिक स्वराज्य संस्थेतून आपल्या याच्यामध्ये
त्याच्यामध्ये 78पैकी किती 22 नेमतात स्थानिक स्वराज्यामधून, 30 नेमतात आमदाराकडून. त्याच्यानंतर तिसरं पहा, त्याच्यामध्ये एक काय म्हणू आपण 12 म्हणू 1/12. तर हे काय म्हणू आपण पदवीधर मतदारसंघामधून निवडतात आपण. पदवीधर मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ. ओके, पदवीधर मतदारसंघ. तर हे निवडतो आपण. त्याच्यामध्ये जवळपास किती निवडतो आपण 7 निवडतो पदवीधर मतदारसंघातून 7. शिक्षक मतदारसंघ, तर याला बी काय क्रायटेरिया आहे, माध्यमिक शिक्षक म्हणून जवळपास 3 वर्ष काम केलं पाहिजे त्यानं, पदवीधर बी 3 वर्ष घेऊन झाले पाहिजे. ओके, त्यानंतर 1/12 याला काय म्हणू आपण शिक्षक मतदारसंघ. शिक्षक मतदारसंघामधून किती निवडले जातात सर, तर शिक्षक मतदारसंघातून पण 7 निवडले जातात. ओके, शिक्षक मतदारसंघ याच्यातून किती निवडले जातात 7. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो राष्ट्रपती नियुक्त करतो. ओके, तर तो नियुक्त करतो 1/6 1/6. हे राज्यपाल नियुक्त करतो. राज्यपाल आपल्या महाराष्ट्रामध्ये किती करतो, तर राज्यपाल आपल्या महाराष्ट्रामध्ये 12 करतो, उत्तर प्रदेशमध्ये 10 करतो. तो आकडा बदलून जाऊ शकतो हा. तर राज्यपाल करतो कला, विज्ञान, साहित्य. ओके, सहकार क्षेत्र याच्यामधून करू शकतो. कला, विज्ञान, साहित्य आणि काय विज्ञान, काय अजून समाजसेवा, समाजकार्य लय महत्त्वाचं आहे. तर या क्षेत्रामधून राज्यपाल हा नेमत असतो 12. याची 12 म्हणजे इकडे लिहितो पहा. तर याची बेरीज करा, तुम्हाला किती येईल 78 येईल. लक्षात ठेवा, बी 78 लिहिले. तर हे महाराष्ट्राचं पाहिलं आपण, सर्वाधिक विधान परिषद पाहिले आपण. उत्तर प्रदेशचा प्रश्न जर विचारला, सर्वाधिक विधान परिषद सदस्य कुठे आहेत, आणि याच्यात विधानसभा क्षेत्र सर्वात जास्त आहेत 403. लक्षात ठेवा. ओके, तर अजून आपण पाहतो की काही राज्यामध्ये रद्द झाले. जम्मू काश्मीर, तेलंगणा पहा, तेलंगणा 40, कमीत कमी 40 पाहिजे. अजून एक 8 दिले आहे. 1/3पेक्षा जास्त नसावं आणि 40पेक्षा कमी नसावं. पण ज्यावेळेस जम्मू काश्मीरची रद्द झालेली आहे, ओके 2019ला, तर जम्मू काश्मीरच्या विधान परिषदेमध्ये 36 होते. लक्षात ठेवा. जम्मू काश्मीरच्या याच्यामध्ये एक अपवाद होती. जम्मू काश्मीरच्या विधान परिषदेमध्ये 36 सदस्य होते, पण 36पेक्षा कमी नसतात, 40पेक्षा कमी नाही ठेवायचं असं राज्यघटनेमध्ये सांगितलं आहे. ओके, तर जम्मू काश्मीरची रद्द झालेली रद्द लक्षात ठेवा. जम्मू काश्मीर रद्द 2019. ओके, त्यानंतर आपण पाहतो तामिळनाडू 1986 रद्द झालेल्या विधान परिषद, तामिळनाडू. त्यानंतर आपण पाहतो पंजाब. ओके, पंजाब पाहतो आपण 1969. आणि त्याच्यानंतर पाहतो आपण काय पश्चिम बंगाल. ओके, हे म्हणायला आम्हाला पाहिजे म्हणून असा प्रस्ताव आहे संसदेमध्ये टाकलेला आहे, पण अजून नाही मान्य झालं. पंजाब. ओके, काही ओडिसा पण राज्य म्हणत आहे. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशचं आहे, आंध्र प्रदेशानं रद्द केली होती 1985ला. त्यानंतर 2007ला पुन्हा लागू झाली, रद्द केली होती विधान परिषद. पुन्हा 2007ला यानं आपल्या राज्यामध्ये काय केलं, विधान परिषद लागू केली. ते म्हणजे कोणतं, आंध्र प्रदेश राज्य. पश्चिम बंगाल म्हणाले, पंजाब म्हणत आहे, नंतर ओडिसा पण म्हणत आहे. हे म्हणणारे होता, हे रद्द झालेले होतं. ओके, रद्द झालेले हे आहेत. आणि म्हणत कोण आहे, पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालचं पण रद्द झालेलं आहे. ओके, पण आता पुन्हा म्हणत आहेत ते. तर ओडिसा एक राज्य आहे त्याच्यामध्ये की आम्हाला म्हणत आहे की विधान परिषद द्या म्हणून. ओके, तर जम्मू काश्मीर, तामिळनाडू 1985, पंजाब 1969 आणि पश्चिम बंगाल 1970ला हे रद्द झालेले आहेत. विधान परिषदा पहिले येतं होत्या, तर आता सध्या किती आहे 6. एक आता रद्द झालेली तुम्हाला 2019ची दिसेल. जम्मू काश्मीर हिची सदस्य संख्या 36 होती. ओके, तर आपला प्रश्न विचारला आहे खालीपैकी कोणत्या राज्याचा विधान परिषद नाही, तर विधान परिषद आहे पहिले आहे माहीत पाहिजे उत्तर प्रदेश नंतर काय बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये विधान परिषद आपल्याला दिसते कलम 169 नुसार. ओके, 169 नुसार आपण रद्द करू शकतो किंवा निर्माण करू शकतो. हे संसदेला अधिकार आहे विधान परिषदेचा. पण हे बहुसंख्याकन आपण काय म्हणू, विधानसभेचा जसा ठराव मांडला पाहिजे तर संसद ती त्या राज्यामध्ये विधान परिषद करायचं की नाही ठरवते. एक डोक्याला ताण आहे आणि खर्चिक बाब असल्यामुळे प्रत्येक राज्यानं विधान परिषद स्वीकारलेली नाही आहे. काही राज्यानं स्वतःच्या राज्यातून काढून टाकली आणि काही राज्यानं परत आणलेली आहे. लक्षात ठेवा. ओके, तर याचा उत्तर आहे मध्य प्रदेशमध्ये. एवढं मोठं राज्य आहे, क्षेत्रफळामध्ये 2 नंबरला आहे. ओके, तरीही तिथं आपण काय म्हणू शकतो, विधान परिषद नाही आहे, म्हणून इथं ठळक ढोबळमानानं याचं उत्तर येईल मध्य प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन पहा, लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय मर्यादा. लोकसभेचा खासदार होण्यासाठी, ओके, विधानमंडळाचे काय म्हणू आपण आमदार होण्यासाठी, राष्ट्रपती होण्यासाठी, राज्यपाल होण्यासाठी, उपराष्ट्रपती होण्यासाठी वयोमर्यादा विचारतात. तर आपल्याला विचारलं आहे लोकसभेचा जर खासदार व्हायले तुम्ही, तर तुमचे वयाचे किती कंप्लीट पाहिजे, तर तुम्ही वयाची कंप्लीट पाहिजे तुमचे 25 वर्ष. एक भारताचा नागरिक पाहिजे आणि कोणत्याही महत्त्वाच्या पदावर तुम्ही विराजमान नसले पाहिजे. अशा काही 2-3 अटी आहेत, लक्षात ठेवा. ओके, तर लोकसभेचे सदस्य होण्यासाठी तुम्हाला वयाचे वर्ष लागतात 25 वर्ष. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला येते पहा, त्याच्यानंतर इथे राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी पहिलेच पाहिलं आपण राज्यसभा. तर राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी तुम्हाला 30 वर्ष कंप्लीट पाहिजे. लक्षात ठेवा, 30 वर्ष. त्याच्यानंतर तुम्हाला विधानसभा येते, विधिमंडळाचं कनिष्ठ सभागृह, विधानसभा, कार्यकारी मंडळ म्हणू आपण त्याला. ओके, जे राज्य लेवलचं येतं वय लागते 25 वर्ष. ओके, त्याच्यानंतर आपण पाहतो विधान परिषद. तर वरिष्ठ सभागृह आहे विधान परिषद, राज्यातलं वरिष्ठ सभागृह तुम्हाला दिसते, तर ते आहे विधान परिषद. इथे वयोमर्यादा लागते 30 वर्ष.
ओके, केंद्रीय पातळीवर आपण जे सभागृह पाहतो राज्यसभा, तेच पातळीवर आपण पाहतो विधान परिषद. हे पाहतो आपण लोकसभा, हे पाहतो आपण विधानसभा. त्यानंतर उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती. उपराष्ट्रपती, ओके, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती आणि राज्यपाल. तर हे होण्यासाठी वयाचे 35 वर्ष कंप्लीट पाहिजे. ओके, किती? 35 वर्ष. बाकी निवृत्तीचं वय त्यांचं 65 वर्ष राहते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहता. इथं उत्तर आहे 25. 18 काय? मतदार. तुम्हाला मतदार होण्यासाठी 18 वर्ष लागतात. पहिले 21 वर्ष वयोमर्यादा होती. 61व्या घटनादुरुस्तीनं मोडली ती. 61व्या घटनादुरुस्तीने किती केली ती? 61व्या घटनादुरुस्तीने 18 केली. पहिले किती होती? 61. ओके, पहिले किती होती? 21. 61व्या घटनादुरुस्तीने किती आणली ती? 18वर. म्हणजे आता तुमचा तुम्ही मतदान कधी करू शकता? 21व्या वर्षी ठप्पा मारू शकता, मतदानाला जाऊ शकता. पहिले किती? 18व्या वर्षी. पहिले 21व्या वर्षी होतं. ते 61व्या घटनादुरुस्तीने 1989ला हे मोडून काढलेलं आहे. ओके, तर 20 काय? ते 20 काही नाही. 21 काय? हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, ओके, त्याचे तुमची वयोमर्यादा लागते 21 वर्ष. ओके, स्थानिक स्वराज्यामध्ये तुम्ही काय आहे त्याची निवडणूक लढवण्यासाठी तुम्हाला 21 वर्ष लागते. बाकी विधानसभेचं लढवण्यासाठी 25. ओके, त्याच्यानंतर लोकसभेचं लढवण्यासाठी 25. त्याच्यानंतर विधान परिषद असो किंवा राज्यसभा असो 30. त्यानंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल याच्यासाठी वयोमर्यादा काय आहे? 35 वर्ष. ओके, लक्षात ठेवा. तर लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा आपल्याला विचारली तर कमीत कमी 25 वर्ष लागतात. तो भारताचा नागरिक असला पाहिजे, तो दिवाळखोर नसला पाहिजे आणि कोणत्याही उच्च दर्जाचं जे काय म्हणा त्याला काय म्हणू आपण, कोणत्याही सरकारचं लाभाचं पद त्यानं धारण केलेलं नसलेला पाहिजे तो व्यक्ती. तर तो विधानसभेचा सदस्य आमदार होण्याच्या पात्रतेस असतो. तसंच लोकसभेचं, तसंच कोणाचं? राज्यसभेचं. फक्त वयोमर्यादामध्ये चेंज. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या अनुच्छेद कलमामध्ये विस्तृत आहेत? तर जे काय मूलभूत कर्तव्य आहेत स्वर्णसिंग समितीनं 42व्या घटनादुरुस्तीने घेतले. 42वी घटनादुरुस्ती. 42व्या घटनादुरुस्तीने. तर 42व्या घटनादुरुस्तीने आपण घेतलेलं आहे ते. ओके, 1976 मध्ये जवळपास 10 मूलभूत कर्तव्य घेतलेले आहेत आपण. मूलभूत कर्तव्य. ओके, हे कोणाकडून घेतले सर? कोणाकडून घेतले? मूलभूत कर्तव्य घेतले आपण सोव्हिएत युनियनकडून. सोव्हिएत युनियन. ओके, सोव्हिएत युनियन. ओके, त्यालाच आपण काय म्हणू? USSR. ओके, तर याच्याकडून घेतलेलं आहेत आपण. काय घेतलं आहेत? 10 मूलभूत कर्तव्य. आणि नंतर आपण 11वं मूलभूत कर्तव्य घेतलं. पहा, शिक्षणासंबंधित मूलभूत कर्तव्य. तर हे 86व्या घटनादुरुस्तीने घेतलेलं आहे 2001-2002ला. 86वी घटनादुरुस्ती शिक्षणासंबंधित आहे. ओके, तर आता सध्या मूलभूत कर्तव्य किती आहेत? 11 मूलभूत कर्तव्य आहे आणि ते आपण 42व्या घटनादुरुस्तीने घेतली. याच्यामध्ये भाग 4A मध्ये आहे. ते कलम कोणती आहे? ती 51A. ओके, भारतीय राज्यघटनेप्रती एकनिष्ठा राखणे, भारतीय जे काही राष्ट्रीय स्मारके आहेत, भारतीय जे काही त्याला काय म्हणू आपण, जे काही आतापर्यंत जे स्वातंत्र्य सेनानी आहेत त्यांच्याबद्दल आदरभाव, हे याच्यामध्ये असं कर्तव्य सांगितलेलं आहेत आपले. ओके, कर्तव्य पहिले राज्यघटनेमध्ये नव्हते, तर अशा सध्या 11 कर्तव्य आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये. ते जे की स्वर्णसिंग समितीकडून घेतले, स्वर्णसिंग समितीने मांडलेले आहेत. स्वर्णसिंग समिती. ओके, ही समितीवर विचारतात. ओके, स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीवर आपण 10 मूलभूत कर्तव्य घेतलेले आहेत. ओके, तेही कोणीकडून? सोव्हिएत युनियनकडून, जे की भाग 4A मध्ये आहेत. ओके, भाग 4A मध्ये आहेत, लक्षात ठेवा. ओके, भाग 4A. आपल्या राष्ट्रगीताचा, आपल्या राष्ट्रचिन्हाचा आदरभाव, राष्ट्रीय नेत्याचा. ओके, हे काय अशा काही मूलभूत कर्तव्य आहेत आपले. ओके, तर हे मूलभूत कर्तव्य आहेत. तर असे जवळपास 11 प्रकारचे आहेत. सुरुवातीला राज्यघटनेमध्ये किती घेतले होते आपण? हे म्हणजे 42व्या घटनादुरुस्तीने आपण किती घेतले होते? 11. आणि नंतर 86व्या घटनादुरुस्तीने 1 वाढवलेला, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. ओके, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाचा आहे? लोकसभा अध्यक्ष. यासाठी आधी म्हणलं मी. ओके, नो, तो अध्यक्ष राहते, राष्ट्रपती बोलवतात. ओके, याचं उत्तर काय पहा? याचं उत्तर आहे लोकसभा आणि राज्यसभाचे संयुक्त अधिवेशन कलम 108 न बोलवल्या जाते. कलम 108 नुसार आतापर्यंत 3 वेळेस बोलवलेलं आहे. 3 वेळेस. ओके,
तर हे कोण बनवते तर राष्ट्रपती बनवतात. ज्या वेळेस सर्वसाधारण विधेयक असते, फक्त तुम्हाला सांगितलं धन विधेयक आणि घटनादुरुस्ती विधेयक संबंधित फक्त राज्यसभेला ते काय अधिकार नाही, राज्यसभेत संयुक्त अधिवेशन होत नाही. एक कोणतं धनविधेयकासंबंधित आणि एक घटनादुरुस्ती संबंधित. तर राष्ट्रपती कलम 108 नुसार लोकसभा आणि राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवतात. तर आतापर्यंत 3दा झालेलं आहे. 1961 पाहतो आपण, 1978 पाहतो आपण, ओके, आणि 2002 किंवा 2001ला पाहतो आपण, ओके. तर याबद्दल आपण हुंडा प्रतिबंध संबंधित पाहतो. 1901ला काय होतो, हुंडा प्रतिबंध संबंधी होतं ते, ओके. हे बँक विधेयक संबंधी होतं. बँक विधेयक जनता सरकारनं मांडलं होतं, पण काँग्रेसमध्ये राज्यसभेमध्ये काँग्रेसला बहुमत असल्यामुळे ते पुन्हा मांडलं, म्हणजे सहमत नाही झालं आणि पुन्हा संयुक्त अधिवेशन बोलवलं आणि त्यानंतर मान्य केलं. हुंडा प्रतिबंधक तसंच होतं. काही हुंडा प्रतिबंधाकडून जे काही कायदे करायचे होते त्यामध्ये थोडी खडांजडी आली होती. बरेच राज्यसभा त्यावेळेस बऱ्याच गोष्टी फेटाळल्या होत्या. त्यावेळेस पुन्हा मग पहिलं जे काय आपले डॉक्टर राजेंद्र प्रसाद पाहतो ते 1961ला त्यांनी जे काय म्हणून आपण लोकसभा आणि राज्यसभेचं संयुक्त अधिवेशन भरून आणलं होतं. त्यानंतर 2002ला हे दहशतवाद संबंधी होतं, हे राज्यसभेमध्ये फेटाळलं होतं, ओके. आणि त्यानंतर पुन्हा काय KR नारायण हे राष्ट्रपती असताना पुन्हा हे विधेयक मंजूर झालं, ओके, 2002चं. लक्षात ठेवा, हे कोणतं होतं, दहशतवाद, ओके, हे दहशतवाद संबंधी होतं, लक्षात ठेवा. पहिलं कोणतं होतं, हुंडा प्रतिबंध, दुसरा बँक विधेयक आणि तिसरं कोणतं, दहशतवाद संबंध. तर हे कोण बोलवतात, राष्ट्रपती बोलवतात. आणि त्याचे अध्यक्ष कोण असतात, लोकसभेचे अध्यक्ष. लोकसभेचे अध्यक्ष नसतील तर लोकसभेचे उपाध्यक्ष, आणि लोकसभेचे उपाध्यक्ष नसतील तर राज्यसभेचे उपसभापती. कारण राज्यसभेचे सभापती जे काही उपराष्ट्रपती असतात ते काही राज्यसभेचे सदस्य नसतात, म्हणून त्यांना तो अधिकार नसते. पण आपण काय पाहतो, उपराष्ट्रपतीला राज्यसभेचे सभापती, ओके. उपराष्ट्रपती कोण असतात, राज्यसभेचे सभापती असतात. परंतु संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष होण्याचं त्यांना केल्या जात नाही. पण सरासरी काय, लोकसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे उपाध्यक्ष नसतात तरीच तेव्हाच ते कोणीकडे जाते, संयुक्त अधिवेशनाचा अध्यक्ष ते राज्यसभेच्या उपसभापतीकडे, ओके. पण हे लक्षात ठेवा की लोकसभाचा जो अध्यक्ष असतो तो संयुक्त अधिवेशनाचा काय असतो, अध्यक्ष असतो. आणि ते कोण बोलवते, राष्ट्रपती. आणि एक म्हणजे धनविधेयक आणि घटनादुरुस्ती संबंधित हे बनवलं जात नाही. धनविधेयक आणि घटनादुरुस्ती संबंधित काय असेल तर, ओके. तर हे या दोन गोष्टीवर संयुक्त अधिवेशन भरवलं जात नाही, ओके. संयुक्त अधिवेशन भरवल्या जात नाही, लक्षात ठेवा, नसते संयुक्त अधिवेशन, लक्षात ठेवा, ओके. तर हे बोलवते कोण, राष्ट्रपती. नेक्स्ट क्वेश्चन पहा, द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत विचारतात. राज्यपाल महाराष्ट्राचे कितवे आहेत, ओके. त्याला काय म्हणू आपण, महान्यायवादी किती आहेत, उपराष्ट्रपती किती वेळा आहेत, कोणते उपराष्ट्रपती किती वेळा राष्ट्रपती झाले, असे काही काही प्रश्न विचारतात, त्या गोष्टी माहीत असू द्या. तर द्रौपदी मुर्मू ह्या महिला राष्ट्रपती म्हणून दुसऱ्या आहेत, महिला राष्ट्रपती दुसऱ्या, महिला राष्ट्रपती म्हणून किती वेळा आहेत ते भारताच्या दुसऱ्या आहेत, लक्षात ठेवा, ओके. आदिवासी समाजातल्या पहिल्या आहेत ते, आदिवासी समाजातल्या काय दिसतो आपण, पहिल्या पाहतो, पहिल्या. आणि पूर्ण ओव्हरऑल भारताच्या जर पाहिला आतापर्यंत तर किती आहेत ते 15व्या, ओके. किती आहेत, 15व्या. रामनाथ कोविंद नंतर त्यांनी कार्यभार सांभाळला 2022पासून ते आतापर्यंत आहेत. तर ते दुसऱ्या राष्ट्रपती, आदिवासी पहिल्या. त्याच्यानंतर पहिल्या कोण होत्या, आपल्या प्रतिभाताई पाटील अमरावतीच्या, पहिल्या कोण होत्या, महिला ही दुसरी आहे महिला. आणि पहिली कोण होती, फर्स्ट, तर ते आहे आपल्या पाटील, ओके, प्रतिभाताई पाटील. तर हे माहीत आहे तुम्हाला, तरी लिहितो आहे, प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राच्या होत्या, ओके. हे झारखंडच्या आहे सध्या. आणि द्रौपदी मुर्मू काय होत्या, पहिले झारखंडच्या पहिले राज्यपाल होते, लक्षात ठेवा, झारखंड राज्यपाल. 2017 ते 2022पर्यंत राज्यपाल होते ते. 2022ला काय झाल्या, ओके, भारताच्या राष्ट्रपती. 2022 ते सद्यस्थितीत ते भारताच्या राष्ट्रपती आहेत, ओके. कितव्या, 15व्या, ओके. रामनाथ कोविंद कितवी होते, 14व्या, ओके. या गोष्टी लक्षात ठेवा, ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण, तर कितव्या आहेत, 15व्या आहेत, ओके. याच्यानंतर पहिले विचारतात, तर पहिले आपल्याला माहीत आहे आपले कोण होते, पहिले विचारतात डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्ण दुसरे, ओके. VV गिरी. त्याच्यानंतर विचारतात, ओके, चौथी. त्याच्या आधी कोण होते आपले मुस्लिम पहिले राष्ट्रपती,
तर विचारतात हे असं काही बी विचारतात, प्रश्न बऱ्याच स्वरूपाचे विचारतात. ओके, तर हे लक्षात ठेवा. ओके, महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज 2 जानेवारी 1961 रोजी कोणी फडकवला? तर आपल्या महाराष्ट्राचा हे ध्वज दिन किंवा महाराष्ट्र पोलीस दिन म्हणून आपण साजरा करतो. तर ते 1961 रोजी, आता आपल्याला वाटेल यशवंतराव चव्हाण त्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यावेळेस यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, राज्यपाल श्रीप्रकाश होते. राज्यपाल कोण होते? श्रीप्रकाश होते. ओके, पण यांच्या हस्ते काय म्हणू आपण, जे काही ध्वज हे फडकवलेलं नाही, तर कोणाच्या हस्ते? पंडित जवाहरलाल नेहरू या आपल्या पंतप्रधानाच्या हस्ते हे ध्वज फडकवलेला आहे. तर गडद निळ्या रंगाचा असतो, उजव्या बाजूला आपल्याला पंच स्टार दिसतो आणि मधोमध्ये पंजाचं स्टिकर देतो, पंजाचं चित्र दिसते आपल्याला. अशा प्रकारचा आपला ध्वज आहे. तर ते 2 जानेवारी 1961 रोजी मुंबई येथे कोणी प्रदान केला? तर तो केला आहे पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, त्याचं उत्तर काय? पंडित जवाहरलाल नेहरू. सरदार वल्लभभाई पटेल पाहतो आपण, भारताचे काय म्हणू आपण त्याला, गृहमंत्री होते, पहिले गृहमंत्री, त्याच्यानंतर उपपंतप्रधान. ओके, बरेच संस्थानं त्यांनी आपल्या याच्यामध्ये भारतामध्ये विलिनीकरण केलं. त्यानंतर वसंतराव नाईक हे जवळपास 1963 ते 1975, 1963 ते 1975. ओके, हे वसंतराव नाईकचा कार्यकाळ दिसतो आपल्याला. तर वसंतराव नाईक सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार दिसतं आपल्याला, 11 ते 12 वर्ष. त्यानंतर वसंतराव नाईक यांचं काय म्हणू आपण, यवतमाळच्या शासकीय याला काय म्हणू आपण, यवतमाळच्या शासकीय महाविद्यालयाला, ओके, औद्योगिक, ओके, कोणतं म्हणू आपण त्याला, हॉस्पिटलला. ओके, तर वैद्यकीय हॉस्पिटलला आपण काय म्हणू, शासकीय, वसंतराव नाईक यांचं नाव दिलं आहे. आणि परभणीच्या कृषी विद्यापीठाला पण त्यांचं नाव आहे वसंतराव नाईक. आणि याला आपण काय म्हणू, महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे काय आपण पाहतो, ओके, तर त्याचे जनक परंतु, कारण त्यांच्या बऱ्याच शिफारशी आपण काय केलेलं आहे, वसंतराव नाईक समितीकडून घेतलेला आहे. तर त्यांचा कार्यकाळ सर्वाधिक जास्त राहिला. आणि सध्या सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून रेकॉर्ड हे कोणाच्या नावावर आहे? वसंतराव नाईक यांच्याच नावावर आहे. ओके, हरित क्रांतीचे प्रणेते आपण म्हणतो, लक्षात ठेवा. गहुली येथे त्यांचा जन्म 1913 मध्ये झाला होता, लक्षात ठेवा, 1 जुलै 1913. ओके, 1 जुलै 1913. आणि त्यानंतर आपण काय म्हणू, तर ओके, 1 जुलै 1913. तर 1 जुलै ते जे आहे ते महाराष्ट्र कृषी दिन आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्र काय आहे? कृषी दिन आहे. त्यांचा जन्मदिवस आपण काय साजरा करतो? महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. तर यशवंतराव चव्हाण काय होते? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतो? तर 171 कलमानुसार. ओके, 171 कलमानुसार काय नामनिर्देशित करतो? 161 ते काही शिक्षा रद्द करण्याचा अधिकार दिला आहे, दहदंडाची नाही बरं, देहदंडाची फक्त राष्ट्रपती करू शकते. तर अशा काही गोष्टी दिल्या आहेत. त्यानंतर राज्यपालाला सल्ला देण्यासाठी गेलेला आहे. त्यानंतर विधिमंडळाचे जे काही सदस्य आहेत त्यांच्या पात्रतेविषयी दिलं आहे. ओके, 173 मध्ये. तर 163 मध्ये सल्ला देतील राज्यपालाला, मंत्रिमंडळाला आणि मुख्यमंत्री हे सल्ला देण्यासाठी 163 आहे. तर 171 कलमानुसार भारतीय संविधानाच्या जवळपास 171 कलमानुसार ओके राज्यपाल काय करतात? विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करतात. ते म्हणजे कला, त्याच्यानंतर साहित्य, कला, साहित्य, विज्ञान, एक क्षेत्र वाढवलेलं आहे याच्यामध्ये, सहकार क्षेत्र ओके, सहकार क्षेत्र. आणि आपण नंतर पाहतो ओके समाजसेवा, समाजसेवा. याच्यामधून आपले राष्ट्रपती, आपले राज्यपाल किती जण घेतात? 12 घेतात, लक्षात ठेवा. ओके, या याच्यामध्ये कळालं? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी होतं? ऑपरेशन पोलो तर हे हैदराबाद संस्थानविषयी होतं. कारण हैदराबाद संस्थान हे खूप जुनं म्हणा आणि खूप श्रीमंत होतं, लक्षात ठेवा. आणि आकाराने खूप मोठं होतं, कारण मराठवाड्याचा भाग, कर्नाटकचा भाग याच्यामध्ये गेला होता. मराठवाडा आपला जो भाग आहे, नंतर आपण महाराष्ट्राचा जो काही स्वातंत्र्य संग्राम आहे त्याच्यामध्ये तिकडला मराठी भाषिक प्रांत आपण इकडे आलेला आहे. तर ऑपरेशन पोलो, हैदराबादचा निजाम हा भारतामध्ये म्हणजे येण्यास तयार नव्हता. त्यासाठी ऑपरेशन पोलो जे काय सरदार वल्लभभाई पटेल आहे यांनी ऑपरेशन पोलो हे पोलो खेळावून ठेवलेलं आहे. कारण हैदराबादमध्ये पोलो खेळाचे मैदान 17 होते, म्हणून या पोलोवर या खेळाच्या मैदानावरून हे ऑपरेशन पोलो ठेवलं होतं. पोलीस ऑप्शन म्हणून आपण पोलीस पाठवले होते. जवळपास 13 सप्टेंबर 1947 मध्ये ओके
1947मध्ये आणि 17 सप्टेंबर पाहतो आपण हे मराठवाडा दिन पण साजरा करतात ते. तर जवळपास 108 घंट्यामध्ये 105 घंट्यामध्ये हे एक मिशन राबवलं. ओके, 5 दिवस म्हणू आपण याला, 5 दिवसातच शरणागती पत्करली निजामनं. आणि ते भाग आपण कशामध्ये घेतला, आपल्या भागामध्ये घेतला. जुनागडचा जो जे काय राजा होता, ओके, तो हिंदू होता आणि जुनागडमध्ये मुस्लिम बहुसंख्याक होते लोक. ओके, तर ते याच्यामध्ये जाऊ पाहत होते कुठं, जुनागडमध्ये मुस्लिम जास्त होते, हिंदू शासक होता आणि तो शासक जो आहे तो भारतात येऊ पाहत होता. परंतु त्यातले जे काही लोक होते ते जुनागडचे जे काही म्हणू आपण जुनागड प्रांत हा येतो गुजरातमध्ये, सौराष्ट्रामधला, तर ते येऊ शकत नव्हते. परंतु तिथेही बी आपण तो जुनागड भाग काय आहे तो आपल्या याच्यामध्ये आणला. ओके, काश्मीरचाही भाग तसाच होता, राजा हरिसिंग. ओके, तर काश्मीरच्या भागामध्ये काय होतं, तो बहुसंख्याक काश्मीरचा भाग कशामध्ये, काश्मीर याच्यामध्ये जाऊ शकत होता, म्हणजे त्यांना पाकिस्तानमध्ये जायचं होतं. आणि त्यालाही बी आपण काय केलं, या भागाला आपण कशात घेतलेलं आहे, आपल्या भारतामध्ये विलीनीकरण केलेलं आहे. याच्यामध्ये बी सर्वाधिक महत्त्व कोणाचं लाभलेलं आहे, आपल्या सरदार वल्लभभाई पटेल यांचं. ओके, तर इथं हैदराबाद जो काही सर्वात श्रीमंत आणि सर्वात मोठं क्षेत्र होतं त्याला आपण नाही का जवळपास 5 दिवसामध्ये पोलीस ऑपरेशन करून भारतामध्ये समाविष्ट करून घेतलं. लक्षात ठेवा. ओके, खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता. घटना समिती समावेश विचारतात तर याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. ओके, ध्वज समितीचे अध्यक्ष आणि आपले पहिले राष्ट्रपती. ओके, बऱ्याच समितीचे अध्यक्ष त्यांना केलं होतं. ओके, त्याच्यानंतर त्याला काय म्हणू आपण, घटना समितीचे अध्यक्षच होते ते. ध्वज समिती जे होते बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हे नव्हते. त्यानंतर एक महत्त्वाचे नाव महात्मा गांधी देखील नव्हते. लक्षात ठेवा, महात्मा गांधी नव्हते. कशामध्ये, भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता महात्मा गांधीचा. तर हे बॅरिस्टर मोहम्मद जिना हे पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर होते आणि त्यांच्या संविधान सभेचे अध्यक्ष होते भारतात गेले नाही. मौलाना आझाद होते पहिले, स्वातंत्र्यानंतर ते पहिले शिक्षण मंत्री. एस राधाकृष्ण पाहतो आपण, भारताचे उपराष्ट्रपती पहिले आणि नंतरचे दुसरे राष्ट्रपती पाहतो आपण. तर यांचा पण समावेश होता, यांचा होता. डॉक्टर राजेंद्र प्रसाद होता. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचा नव्हता. तर बॅरिस्टर मोहम्मद अली जिना पाकिस्तानच्या संविधान सभेमध्ये होते. लक्षात ठेवा, पहिले त्यांचे गव्हर्नर होते. 1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते. तर 1948 साली काय म्हणू आपण, राजेंद्र प्रसाद यांनी भाषावार प्रांत रचनेसाठी, कारण दक्षिणेकडली राज्य हे भाषावार प्रांत रचनेसाठी मागणी करत होते की आम्हाला भाषेवर आधारित राज्य करा. त्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी काय केलं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी न्यायमूर्ती एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली 1948ला आयोग स्थापन केला. परंतु या आयोगाचा निष्कर्ष काय होता की भाषेच्या आधारावर भाषा प्रांत रचनेच्या आधारावर कोणतंही राज्य वेगळं नाही द्यायचं किंवा वेगळं नाही करायचं. ओके, तर त्यांना एक असा त्यांनी अहवाल मांडला. तर हा अहवाल त्यांनी जून 1948ला आपण काय म्हणू, ओके, एस के दार कमिशन नेमलं आणि डिसेंबरमध्ये त्यांनी असा अहवाल मांडला, डिसेंबर 1948मध्ये, की भाषावार यावर आम्ही राज्य वेगळे करणार नाही. ओके, प्रशासकीय आधारावरच आम्ही वेगळे राज्य करू असा त्यांनी निष्कर्ष मांडला. त्यामुळं न्यायमूर्ती एस के दारचा अभ्यास करण्यासाठी JVP समिती स्थापन झाली. ओके, JVP समिती पाहतो आपण, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. ओके, त्यावरचे दोष शोधण्यासाठी किंवा हे करण्यासाठी यांनी स्वीकारलं की भाषावार प्रांतरचनेवर असावं. परंतु यांना माहीत होतं की भारत आत्ताच स्वातंत्र्य झाला. 1948मध्ये आपण जर अशा प्रकारे जर काही केलं तर काही याच्यामध्ये अजून म्हणजे जे काही परिस्थिती आहे ही हाताबाहेरची जाऊ शकत. म्हणून त्यांना मान्य होतं की 1948मध्ये त्यांनी मान्य केलं की भाषावार प्रांतरचना ही योग्य आहे. परंतु भाषारचनावर जर आपण वेगळा प्रांत करतो म्हटलं तर वादविवाद होऊ शकतात आणि वातावरण चिघळू शकते. त्यासाठी त्यांनी समर्थन दिलं नव्हतं कोणं, JVP समितीनं. तर राजेंद्र प्रसाद यांचं नाव लक्षात ठेवा, कारण यांनीच यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली काय म्हणू आपण, भाषावार प्रांतरचना स्थापन केली. भाषावार प्रांतरचनेवर आधारित पहिलं राज्य विचारतात. पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश, 1 नोव्हेंबर 1956. ओके, आंध्र प्रदेश. मग या राज्याहून बरेच राज्य आपण पाहतो आपल्या देशातले ते भाषेच्या आधारावर स्थापन झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, घटना समितीत जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता मिळाली. तर 24 जानेवारी 1950 शेवटचं अधिवेशन. याच अधिवेशनात राष्ट्रपती म्हणून आपण निवड केली डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यावर प्रश्न विचारतात. ओके, राजेंद्र प्रसाद, याच अधिवेशनात आपण राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून निवड केली. आणि 24 जानेवारी 1950ला आपण राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान कोणतं आहे आपलं, वंदे मातरम. तर राष्ट्रगीत कोणतं आहे आपलं, जनगण मन. जवळपास 52 सेकंद लागतात त्याला, मला लक्षात ठेवा. ओके, 52 सेकंद.
ओके, पहिले बंगाली भाषेत होतं ते कोणी लिहिलं आपण ते लिहिलेलं आहे कोणत्या आपल्या येणं कोणते रे जनगणमन टागोर रवींद्रनाथ टागोर यांनी. तर 52 सेकंदामध्ये म्हटलं जातं, लक्षात ठेवा. तर आपण काय 24 जानेवारी 1915, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य, 26 जानेवारी प्रजासत्ताक, 26 जानेवारी आपण पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला होता, लक्षात ठेवा. ओके, आणि 24 ऑगस्ट हे असं काही नाही. ओके, लक्षात ठेवा. अशा तारखेला काही नेमकं काय घडलं नाही. हैदराबाद स्टेट यावर्षी भारतात विलीन करण्यात आलं, यावर प्रश्न केला आपण. हैदराबाद स्टेट भारतात विलीन करण्यात आलं 1948ला. ओके, हैदराबाद स्टेट 1948ला आपण भारतामध्ये विलीन केलेलं आहे. हैदराबाद स्टेट पाहायला आपण निजाम भारतामध्ये येत नव्हता, परंतु पोलीस त्याला काय म्हणू आपण ऑपरेशन करू, ऑपरेशन पोलोनुसार आपण तिथं काय केलं, आपलं लष्कर पाठवलं आणि अवघ्या 5 दिवसात भारतामध्ये त्याचा आपण घटक काय म्हणू घटक बनवलं. ओके, पहिले केंद्रशासित प्रदेश केलं त्याला. ओके, नंतर त्याला आपण राज्याचा दर्जा दिला. आंध्र प्रदेश म्हणून राज्य आहे. आंध्र प्रदेशामधून आपण काय म्हणू आता हैदराबाद स्टेट जे आहे, आंध्र प्रदेशमधून कोणतं राज्य निघालं आता तेलंगणा राज्य निघालं 2014ला. ओके, 2 जून 2014. मिझोराम हे नवीन घटक राज्य बनले. 56वी घटनादुरुस्ती. अरुणाचल प्रदेश हे घटक राज्य म्हणून मान्यता मिळाली. सिक्कीम हे भारताचे. गोवा 56व्या घटनादुरुस्तीत गोवा हे घटक राज्य झालं. पहिले केंद्रशासित प्रदेश म्हणून होतं, नंतर त्याला घटक राज्याचा दर्जा दिला आपण. तर 56वी घटनादुरुस्ती. ओके, 1987नुसार. त्याच्यानंतर 36वी घटनादुरुस्ती पाहतो आपण 1975ची. तर त्यानुसार आपण पाहतो ओके सिक्कीम हे राज्य. त्याच्यानंतर मिझोराम पाहतो आपण 55वी घटनादुरुस्ती. ओके, आणि त्यानंतर आपण पाहतो 53वी घटनादुरुस्ती. 53वी घटनादुरुस्ती आपण काय पाहतो मिझोराम हे राज्य झालं. ओके, 1986-87ला 53वी घटनादुरुस्ती. ओके, 1986 म्हणू आपण याला 1986. आणि 55वी घटनादुरुस्ती कोणती आहे अरुणाचल प्रदेशची 1987मध्ये. हे भारतामध्ये आपण समाविष्ट करून घेतलं 1987. लक्षात ठेवा, अरुणाचल प्रदेश हे घटक राज्य झालं. तर मिझोराम. गोवा हे 25वे राज्य आहे आपलं. गोवा कितवं आहे 25वे राज्य. ओके, गोवा कितवे राज्य आहे 25. सध्या किती राज्य आहेत आपल्या याच्यामध्ये 28 राज्य आहेत. त्याच्यानंतर सिक्कीम हे राज्य आपण पाहतो. ओके, सिक्कीम हे राज्य पाहतो आपण 22वे राज्य आहे. ओके, त्याच्यानंतर आपण 23वे हे पाहतो कोणते मिझोराम. आणि 24वे कोणतं पाहतो अरुणाचल प्रदेश. ओके, लक्षात ठेवा या गोष्टी. ओके, मिचर झाला असेल पण लक्षात येतं पहा गोवा हे घटक राज्य म्हणून मान्यता मिळाली आपल्याला 25वे राज्य म्हणून. कधी 1987ला 56व्या घटनादुरुस्तीनं. त्यानंतर एकदा ओके, त्यानंतर 36व्या घटनादुरुस्तीनं सिक्कीम हे भारताचे राज्य बनलं. 36वी घटनादुरुस्ती पहा, थोडे इकडे ओळखू येत नसेल कारण याच्यावर प्रश्न बनू शकतो. 36वी घटनादुरुस्ती. ओके, कितवं राज्य 22वं राज्य. त्याच्यानंतर आपण पाहतो मिझोराम 53वी घटनादुरुस्ती. ओके, 53वी घटनादुरुस्ती 1986. ओके, राज्य बनलं 23वं. त्याच्यानंतर पाहतो अरुणाचल प्रदेश राज्य बनलं 55वी घटनादुरुस्तीनं, ते म्हणजे 24वं. आणि त्यानंतर आपण 56वी घटनादुरुस्ती पाहिली गोवा राज्याची. तर गोवा राज्य हे घटक राज्य म्हणून पोर्तुगीजाची सत्तानंतर आपण हे केलेलं आहे. इथून 1961ला याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे. पोर्तुगीजाची सत्ता होती येतं. ओके, 1961ला भारताचं हे घटक राज्य म्हणून सामील झालं 1961मध्ये. पहिले केंद्रशासित प्रदेश होतं, नंतर याला घटक राज्याचा दर्जा दिला आपण. ओके, तर पोर्तुगीजापासून सत्ता आपण मिळवली. ओके, पोर्तुगीजाची सत्ता होती. भारत स्वातंत्र्य झाल्यावर बी पोर्तुगीज कुठं होते गोव्यामध्ये, म्हणून गोव्याची संस्कृती जबरदस्त आहे. ओके, जबरदस्त आहे. तर 56वी घटनादुरुस्ती 20 क्वेश्चन घेतले. 20ही क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत. ओके, तर हे क्वेश्चन पहा अशाच पद्धतीने प्रश्न विचारले जातात. आणि नक्कीच एवढं डीपमध्ये जायची गरज नाही. बरोबरचे क्वेश्चन विचारतात. चालू घडामोडीवरही मुख्यमंत्री, राज्यपाल हे नवीन जे पद आहेत त्याविषयी विचारतात. ओके, आणि जे काही राज्यघटना आहे सुरुवातीचे जे काही महत्त्वाचे चॅप्टर आहे त्याच्याबद्दल बरेच क्वेश्चन विचारतात. राज्यपाल झाला, राष्ट्रपती झाला, यावर महत्त्वाचे कलम. त्यानंतर संघसूची, राज्यसूची याच्यावरचा प्रश्न विचारतात थोडा. हे बरेच वेळा मी प्रश्न पाहिलेले आहेत. तर राज्यघटना हा विषय तुम्हाला मार्क्स मिळवून देणार आहे. तर अवश्य आपले व्हिडिओ लेक्चर पहा. आवडले तरच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला शेअर करा. धन्यवाद.